तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। एकूणच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे, कारण राज्य सरकारकडून या संदर्भात महत्त्वाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला आहे। आता कोणत्या योजनेचे पैसे येणार, आज येणार की उद्या येणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिली आहे। आताच्या घडीला सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठा बदल पाहायला मिळतोय। आता सर्व मदतीची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सरकारचा स्पष्ट संदेश आहे की कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये। प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे। आता विशेष म्हणजे ही रक्कम फक्त एका योजनेपुरती मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या अनेक योजनांचे पैसे एकाच वेळी मंजूर करून त्याचे वाटप सुरू केले जाणार आहे। पुढे याबद्दलचे सगळे महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कोणत्या घोषणा करण्यात आल्या होत्या, पैसे कशा पद्धतीने मिळणार, एकूण किती योजनांचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम येणार, हे सगळे महत्त्वाचे अपडेट आता आपण समजून घेणार आहोत। खरं सांगायचं तर सरकारचा असा निर्णय घेईल अशी अपेक्षा स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा केली नव्हती, पण आता अधिकृतपणे मोठी घोषणा समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे। मित्रांनो, आता बघा, आता यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। विशेष गोष्ट म्हणजे एक नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आता हा निर्णय राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या सहभागातून घेण्यात आलेला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय केवळ एका योजनेसाठी नाही, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे। पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे आणि 80 तालुक्यांमध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे। आता कोणत्या योजनांचा समावेश ते खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे। पीक विमा योजना साधारणपणे 27,000 रुपये मंजूर, नुकसान भरपाई 14 ते 15,000 रुपये, जास्त नुकसान असल्यास अधिक रक्कम देण्यात येणार आहे। नमूद शेतकरी महासन्मान निधी 2,000 रुपयांचा हप्ता, थकीत अनुदान 12,500 रुपयांचं अनुदान थेट खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून। खरीप पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना याच जानेवारी महिन्यात मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। यावर्षी पीक विमा कंपन्यांकडून हप्त्याचा सुद्धा प्रश्न सुटलेला असून त्यामुळे पैसे वाटपांमध्ये कोणताही अडथळा राहिलेला नाही। खरीप 2025 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। सध्या ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 27,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे असल्याची माहिती स्पष्ट राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। यासाठी सरकारने एक गोष्ट अट सुद्धा ठेवलेली आहे। 2 अत्यंत महत्त्वाची कामे जर तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईची रक्कम आणि नमूदचा हप्ता तुम्हाला मिळण्यात अडचण येऊ शकते। मित्रांनो, तर व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला शेवटपर्यंत तर शेतकरी बांधवांनो, इथं तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे राज्य सरकारच्या या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ही 2 कामे तुम्हाला पुढील 4 दिवसांमध्ये आता पूर्ण करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं नाव योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता सुद्धा नकारता येत नाही। आता ही 2 कामे नेमकी कोणती आहेत, ती केली तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे कसे जमा होतील ही सगळी माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच पैसे कधी येणार आणि काय करायचे आहे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगणार आहे। तुमचा हप्ता चुकणार नाही, हप्ता 100% खात्यामध्ये येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पत्रकार परिषद घेऊन की शेतकऱ्यांनी ही 2 कामे करणे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावी। ती पूर्ण केली नाहीत तर कोणताही अडथळा न येता थेट बँकेमध्ये पैसे जमा होतील, म्हणजे पूर्ण केली तर कोणताही अडथळा न येता थेट बँकेमध्ये पैसे जमा होतील, म्हणून कोणतीही चिंता करू नका, काळजी करू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। तर आता नेमकी ती कोणती 2 कामं आहे ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे, त्यासाठी यादी एकदा नीट बघणं सुद्धा गरजेचं आहे। आता फक्त 5 मिनिटांमध्ये व्हिडिओ उरलेला आहे आणि त्यानंतर मी लगेचच त्या 2 अत्यंत आवश्यक कामाची माहिती तुम्हाला देणार
आहे ती कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली नाही तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसा येणार नाही, तुम्हाला मोठा दिलासा मिळणार नाही. चला तर मग सर्वात आधी पाहूया सरकार कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करत आहे. आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याचं नाव स्पष्टपणे पुढे येत आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांमध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे मिळणार आहे. इथे तब्बल 27,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचे थेट वाटप होणार आहे. ही संपूर्ण रक्कम कोणतीही कपात न करता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. हा निर्णय त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मोठा दिलासा देणारा ठरत आहे. बघा, ज्या क्षणी हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्या क्षणी तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळेल, कारण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासाची बातमी आलेली आहे. आता पुढे पैसे वाटपाच्या यादीमध्ये मावळ तालुक्यांचे नाव समोर आलेले आहे. जर तुम्ही मावळ तालुक्यांमधील असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 27,000 रुपयांचा पीक विमा पूर्णपणे जमा केला जाणार आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणतीही कपात न करता संपूर्ण रक्कम टाकली जाणार असून हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही हे लगेच स्पष्ट होणार आहे. तर यानंतर सरकारने निवडलेला तालुका आहे खेड तालुका. जर तुम्ही खेड तालुक्यातील असाल तर आनंदाची बातमी आहे, कारण या तालुक्याचे नाव सुद्धा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. इथल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 27,000 रुपये आणि अनुदानाचे 12,500 रुपये, नुकसान भरपाईचे 14 ते 15,000 रुपये अशी रक्कम थेट जमा केली जाणार आहे. एकूणच पाहिलं तर या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आता पैसे वाटपाच्या यादीत पुढचा तालुका जुन्नर तालुका. जर तुम्ही जुन्नर तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 27,000 रुपयांचा पीक विमा 100% जमा होणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. याच कारणामुळे सध्या शेतकरी बांधवांमध्ये समाधान पसरलेलं आहे. पुढे अजून कोणते तालुके आहेत आणि एकूण 12 जिल्हे या यादीमध्ये आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर नेमकी कोणती 2 महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागणार आहे, आता किती जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, उद्या किती जिल्ह्यांचा समावेश होणार आहे, तसंच नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता कधी मिळणार, 1 हप्ता येणार की 2 हप्त्याचे मिळून 4,000 रुपये येतील, या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला पुढे भेटणार आहे. चला तर मग आता ही सगळी माहिती आपण सविस्तरपणे बघूया. आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ उरला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 1,16,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 290 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 326 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आता ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सुमारे 2,56,000 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 326 कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यापैकी कालपर्यंत 1,16,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 290 कोटी 26 लाख रुपये थेट जमा करण्यात आलेले आहे. आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच पैसे मिळावेत यासाठी उरलेल्या वितरणासाठी युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा स्पष्ट सूचना सरकारने दिलेल्या आहेत. म्हणूनच ज्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले नसतील त्यांनी बिलकुल काळजी करू नका. सरकारच्या म्हणण्यानुसार आज नाही तर उद्या नक्की येतील आणि उद्याही नाही तर पुढील 10 दिवसांमध्ये आता तुमच्या बँक खात्यामध्ये 100% रक्कम जमा होईल. त्यासाठी शेतकरी बांधवांनो विनाकारण ताण घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व पैसे जमा केले जातील. आता नमो शेतकरी योजनेबद्दल सुद्धा बोलायचे झाले तर याबद्दल सुद्धा मोठी घोषणा लवकरच अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहे आणि उशीर झाल्यामुळे सरकारने आणखी 2,000 रुपयांचे 2 हप्ते मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. हे पैसे एकदा मंजूर झाले की सरकारकडून त्याचे वितरण केले जात असतात. त्यामुळे चला तर मग आता पाहूया पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढचे कोणते जिल्हे आणि तालुके आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की
शेतकऱ्यांनी कोणते 2 महत्त्वाची कामे पूर्ण केली तर त्यांना 4ही योजनांचा लाभ मिळेल, कारण ती काम जर तुम्ही पूर्ण केली नाही तर पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी आणि 14 ते 15,000 रुपयांचा अनुदान तुम्हाला मिळणार नाही. चला तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम पाठवल्या जाईल, पैसे खात्यात जमा होईल, हे देखील अधिकृतपणे ठरलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता ती 2 अत्यंत महत्त्वाची कामे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं जे काम आहे, नमोचा हप्ता आणि अनुदानाचे 14 ते 15,000 रुपये थेट जमा होतील. KYC न करता कुणालाही पैसे मिळणार नाही, हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावीत, तरच बँक खात्यामध्ये पैसे जमा होईल. यानंतर अत्यंत महत्त्वाचं काम, आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करणं आणि बँक खात्याशी संलग्न करणे गरजेचं आहे. आधीच हे लिंकिंग झालेलं असेल तर कुठलीही अडथळा येणार नाही, पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होतील. याशिवाय नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. सध्या अंदाज आहे की तो 16 डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येऊ शकतो. 16 जानेवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा येऊ शकतो. तर तुम्ही विचार काढून टाका. नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही. आता आपण एका जिल्ह्याची माहिती पाहिली तर सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये 4ही योजनांचे पैसे येणार आहे. त्यामध्ये दुसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. पहिला जिल्हा होता पुणे जिल्हा, त्यानंतरचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा, त्यांच्यानंतर द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा, संत्र्याचा जिल्हा म्हणून असलेला नागपूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर, कोल्हापूर जिल्हे, इथे आपले विदर्भातले अकोला, अमरावती, कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो आपल्या सांगली जिल्ह्याचा आणि सगळ्यात शेवटचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा. या 12 जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे लवकरात लवकर टाकणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचा हप्त्याच्या सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. जय हिंद.